सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनतीचा आहे. तुम्ही जे काही काम हाती घेतलंय ते पूर्ण होणार नाही, परंतु तुम्ही निराश मात्र होऊ नका. तुम्ही सगळ्यांना मदत करता, परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेत तर नाही ना याची एकदा खात्री करून घ्या. तुमचं नुकसान होणार नाही याकडे तुमचा फोकस हवा. कोणालाही वचन देताना तुम्ही संयम ठेवा, कारण ते वचन तुम्ही पूर्ण कराल की नाही याबद्दल शंका असेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज जास्त मेहनतीचा दिवस असेल. दरम्यान प्रोजेक्ट संदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी अतिरिक्त जबाबदारी देखील तुमच्यावरती येईल. वरिष्ठ तुमच्या कामावरती समाधानी असून तुमचं कौतुक होईल. तुमच्या घरातील जबाबदाऱ्या वाढत असून त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या समस्या कमी होणार आहेत. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा प्रवासाचा योग आहे. नातेवाईक किंवा मित्रांचं काम किंवा त्यांना मदतीची गरज असल्यास तात्काळ मदत तुम्हाला करावी लागेल. ऑफिसमध्ये काम वाढणार आहे, त्यानुसार तुम्ही वेळेनुसार नियोजन करा. काम करताना किंवा एखादी खास गोष्ट जर तुम्ही करत असाल तर कोणावर किती विश्वास टाकायचा ते आधी ठरवा. परिस्थिती हाताळणं तुम्हाला सोपं जाईल अशा प्रकारे तुमची वागणूक हवी. आर्थिक स्थिती तुमची ठीक असून त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीनं कामावरती जास्त फोकस ठेवायला हवा, त्यामुळे प्रोडक्शन अगदी व्यवस्थित वाढेल. व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक गोष्ट नीट तपासणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह कामाची तुम्हाला संधी मिळण्याचा योग असून त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेणं टाळा. संयमानं वागा आणि अति शहाणपणा थोडासा बाजूला ठेवा, अन्यथा नुकसान होईल. प्रत्येक प्रॅक्टिकल निर्णय हा अगदी व्यवस्थित घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण याकडे जास्त लक्ष द्या, कारण विरोधक आणि स्पर्धक सक्रिय होत आहेत. कशा प्रकारे समस्येला तुम्ही सामोरं जाणार आहात ते आधी ठरवा. स्ट्रॅटेजी आखा आणि मगच पुढे व्हा. हुशारी आणि सतर्कता ही तुमच्या यशाची सूत्र आहेत. कामाचा वेग वाढवणं, वेळेनुसार नियोजन करणं आणि व्यवस्थापन करणं हे तुमच्यासाठी आज गरजेचं आहे. काहीही झालं तरी घाबरू नका. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून त्यामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. विश्वासू लोकांची तुम्ही मदत घेतली तर प्रोजेक्ट अगदी वेळेत पूर्ण होतील. कामामध्ये मेहनत जास्त असली तरी धनलाभाचे योग जुळून येत आहेत. कामाच्या ठिकाणी पुढे जायचं असेल तर परिस्थिती आणि स्वतःमध्ये बदल करावे लागतील. तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तेव्हा सावध राहा. प्रोजेक्ट पूर्ण करताना सखोल विचारांसोबत सावध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनतीचा आहे. दरम्यान सहकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळेल. दिवसेंदिवस तुमचा खर्च वाढतोय, त्याकडे दक्ष देणं गरजेचं आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, त्यामुळे वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. कोणत्याही कागदपत्रावरती स्वाक्षरी करताना तुम्ही काळजी घ्या. कामाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुमच्यावरचा ताण कमी होऊ शकतो.
नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये स्पष्ट संवाद ठेवा आणि कोणाशीही अपशब्द बोलू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी शोधणारे किंवा नवीन व्यवसायाचा विचार करणाऱ्या लोकांना मदतीचा हात मिळू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला आज लाभदायक असेल. जे काही काम तुम्ही पूर्ण करणार आहात ते अगदी व्यवस्थित पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहणार आहे, त्यामुळे तुमच्या कामामध्ये उत्साह असेल. घरामध्ये वातावरण ठीक असून तुम्ही घरात सुद्धा थोडं लक्ष द्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज जास्त काम असेल. कामातील फोकस तुमच्यासाठी महत्त्वाचा असून जी काही जबाबदारी तुम्हाला दिली जाईल त्याचा तुम्ही स्वीकार करा, अन्यथा कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून घेईल. घर असो किंवा ऑफिस, घाई गडबड टाळा. निष्काळजीपणामुळे महत्त्वाची संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकते, तेव्हा सावध राहा. नियोजन, शिस्त, मेहनत आणि सावध राहणं हे तुमच्यासाठी यशाचे मंत्र आहेत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. काही नवीन काम करण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचे थांबलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील. नियोजनासह टीममध्ये कामाची वाटणी अगदी व्यवस्थित करा. मेहनत जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवेल, परंतु तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. लक्षात ठेवा, मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या कामामध्ये उत्साह असेल. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग आहेत, परंतु जबाबदारी देखील वाढेल. व्यवसायामध्ये ग्राहक वाढतील, त्यासोबत उत्पादनाच्या गुणवत्तेवरती तुम्ही खास लक्ष द्याल. तसेच तुमचं काम अगदी वेळेत पूर्ण होईल. करिअरच्या बाबतीमध्ये काही संधी मिळाली तर ती स्वीकारण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, तो तुमच्यासाठी लाभदायक असेल. प्रवासाचा तुम्हाला योग असल्यामुळे काळजी घ्या. तुम्ही खूप दिखाऊपणा करता, यामुळे तुम्हाला त्रास होतो हे लक्षात घ्या. कामामध्ये अडथळे आहेत कारण तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता, परंतु शक्यतो असे वागू नका. घरातील लहान सदस्यांना तुमच्यामुळे जर त्रास होत असेल तर तुमचं वागणं कसं आहे याकडे थोडंसं लक्ष द्या. संयम आणि शांत राहून काम करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.